स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार. तुम्हाला आतापर्यंत मी परिचय झालोच असेल, तरीही माझी ओळख करून देतो. माझे नाव विनायक गोपाळ भोसले. नुकतंच UPSC मध्ये मी 366 हा रँक मिळवला आणि त्यामार्फत UPSC मध्ये माझी निवड झाली आहे. हा माझा ओव्हरऑल 8वा अटेम्प्ट होता आणि माझी पहिली मुख्य परीक्षा होती की ज्यामध्ये मला जनरल स्टडीज मध्ये 393 मार्क्स आणि निबंधामध्ये 130 मार्क्स आणि ऑप्शनल मध्ये 247 असे एकंदरीत मला 940 मार्क भेटले. मुलाखतीमध्ये 168 मार्क. तर एवढे सर्व मार्क मिळून मी लिस्टमध्ये जागा मिळवू शकलो. पण ह्या प्रवासाचं हे सांगण्याचं कारण म्हणजे काय की तसा माझा हा मुख्य परीक्षेचा पहिला प्रयत्न होता आणि आपणही आता जी MPSC ची परीक्षा पुढच्या वर्षी जो पॅटर्न बदललाय त्यामध्ये आपण देणार आहोत, तर त्यामध्ये आपणही पहिल्यांदा ती मुख्य परीक्षा देणार असाल किंवा जे कोणी UPSC चे माझ्यासाठी ज्यांची पूर्वपरीक्षा इथून मागे कधी पूर्ण झालेली नसेल, म्हणजे त्यांची पास झालेली नसेल आणि ते आता पुन्हा मुख्य परीक्षा लिहिणार असाल, तर हे जे व्हिडिओ सिरीज आहे, तर ह्या व्हिडिओ सिरीज मध्ये फक्त MPSC नाही तर UPSC साठी सुद्धा जी मुलं पुढे भविष्यात जाऊन तयारी करतील त्यांना हे व्हिडिओ सिरीज नक्कीच मदतीची ठरू शकेल असं मला अशी आशा आहे. त्यामुळे आपण महेश शिंदे सरांच्या ज्ञानदीप अकॅडमी पुणे या मार्फत ही लेक्चर व्हिडिओ सिरीज चालवत आहोत. आणि आता यापूर्वी आपण परीक्षेची ओळख, त्यानंतर आपण निबंध कसा लिहायचा, त्यानंतर तो कशा प्रकारचा असू शकतो, त्यानंतर सामान्य अध्ययन भाग 1, भाग 2, पेपर 1 आणि पेपर 2 हेही आपण पाहिलं. आता आपण पेपर 3, पेपर 4 आणि थोडासा एक ऑप्शनल संदर्भात आपण थोडीशी माहिती घेऊया. तर आपण याविषयी जास्त उशीर न लावता आपण पाहूयात. मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपल्या समोर UPSC जो सिलेबस आहे तो आपण डोळ्यासमोर ठेवावा. कारण जो अभ्यास गट नेमण्यात आला होता त्या अभ्यास गटाने त्यांच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं की आम्ही जो MPSC चा जो सिलेबस मुख्य परीक्षेचा जो केला आहे तो UPSC च्या धर्तीवरतीच केला आहे. त्यामुळे आपण ही अपेक्षा ठेवूया की हा जो सिलेबस असणार आहे की जो अजून आयोगाकडून पूर्ण डिटेलमध्ये सिलेबस येणं बाकी आहे, तर तो UPSC च्या धर्तीवरती असेल आणि त्यामध्ये असलं तर फक्त एक असेल की त्यात जर काही असेल तर एक गोष्ट असू शकते, ती म्हणजे की महाराष्ट्र ओरिएंटेड काही गोष्टी त्यात इन्क्लूड असतील. जसं आपल्या मुख्य परीक्षेला सुद्धा सर्व काही महाराष्ट्र ओरिएंटेड ह्या गोष्टी नव्हत्या. ठीक आहे. जास्तीत जास्त जो फोकस होता तो हा इंडिया ओरिएंटेड होता. तर अशी अपेक्षा आहे आणि असं एक मलाही वाटतं अंदाज आहे की UPSC चा बेसवरती जो आता MPSC चा सिलेबस असणार आहे तो इट विल बी ऍट पार विथ UPSC. म्हणजे UPSC च्या तुलनेमध्ये किंवा त्याच्या समकक्ष आणण्याचा प्रयत्न आयोग निश्चित करेल. कारण आयोगाचा हेतू खूप साफ आहे की या माध्यमातून आपला जो मराठी टक्का आहे UPSC मधील तो दिवसेंदिवस वाढावा. आता माझं सिलेक्शन झालं तर मी अनेक कार्यक्रमामध्ये गेलो होतो. अनेक कार्यक्रमामध्ये मला विचारण्यात आलं की सर तुम्ही म्हणजे आपले मराठी मुलं का जास्त निवड होत नाहीयेत, बिहार UP मधून मुलांची निवड होण्याची जास्तीत जास्त कारण काय आहे. तर मी एक गोष्ट सांगेल की मी आधी सुरुवातीला लेक्चर सांगितलं, मी आर्मी, त्याच्यानंतर मर्चंट नेव्ही आणि आता ह्या सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये येत आहे. त्यामुळे मला भारतभरातील अनेक अनेक लोकांशी मला भेटण्याची योग आला, संधी मिळाली आणि मित्रही झाले. तर ह्या त्यांचं माझं बोलणं व्हायचं, तर त्या लोकांना शाळेत असल्यापासूनच 3च क्षेत्र माहिती असायचे. एक तर रेल्वे, नाहीतर सिव्हिल सर्व्हिस, मग ती राज्याची असेल किंवा देशाची असेल, आणि सगळ्यात तिसरं म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन. ठीक आहे. ही लोक ह्या स्पर्धा परीक्षेचं वातावरण त्यांच्याकडे आहे. मग ह्या स्पर्धा परीक्षेच्या वातावरणासाठी ही लोक योग्य मार्गदर्शनाचा शोध घेतात. हा शोध एकदा पूर्ण झाला की त्यांची त्या दृष्टिकोनातून मानसिकता तयार होते.
आणि मानसिकता एकदा तयार झाली का ही लोक त्याच्या तयारीला लागतात. आपलं काय होतं, आपण उलट जातो. आपण आधी तयारीला सुरुवात करतो, मानसिकता आपण शेवटपर्यंत आणण्याकडे लक्ष देत नाही आणि मार्गदर्शनाचा मात्र आपल्याकडे कुठेतरी अभाव राहतो. ठीक आहे. तर ह्या गोष्टी वारंवार येण्याचं कारण काय? आता हे माझं 4th-5वं लेक्चर आहे आणि त्यामध्ये पण मी वारंवार तेच सांगतोय, कारण मी म्हणतोय म्हटल्यानंतर तुम्ही पहा की आपल्यातले किती जण आहेत असे की ज्यांनी आधी तयारीला सुरुवात केली, येऊन डायरेक्टली फॉर्म भरला, तयारीला सुरुवात केली. मानसिकता ती कधीच तशी नव्हतीच आणि मार्गदर्शनाचा शोधही कधी घेतला नाही. नाही नाही, मी स्वतःच्या हिमतीवरती करू शकतो, कारण हा करणारा मी होतो. म्हणजे मला हे सांगताना तुमच्या समोर त्याची काही लाज वाटणार नाही, कारण का मी आज आपल्या समोर महेश शिंदे सरांसोबत जो बोललो आणि माझा येण्याचा मोठा हेतू हाच होता की मला ह्या सगळ्या कारणांमुळे जी 8 वर्ष लागली होती ती 8 वर्ष तुम्हाला लागावे नाहीत. तुम्ही तुमच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या अशा कोणत्याही प्रयत्नामध्ये लवकरात लवकर निवड व्हावी आणि त्यामध्ये जी होणारी तुमची मानसिकता आहे ती सकारात्मक व्हावी. आणि माझा हेतू फक्त हा एमपीएससी पुरताच नाही आहे, कारण तुम्ही जर लक्षात घेतलं की मी एमपीएससी मध्ये विषयाशी संदर्भात शिकवता युपीएससी संदर्भात शिकवत आहे आपल्याला, कारण ह्या दोन्ही गोष्टी आता सोबत चालणार आहेत. त्यामुळे तुमचं निश्चितच नुकसान होणार नाहीये. ह्या लेक्चरचा लिहिण्याच्या पद्धतीचा फायदा तुम्हाला तुमच्या मुख्यपरीक्षेत झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वैयक्तिक वाटतं, कारण पायाभरणीचं काम करण्यामध्ये छोटासा खारीचा वाटा मी उचलण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी जे काही करायचं आहे, इमारत जी कोणाला उभी करायची आहे, तुमच्या कष्टाने, प्रयत्नांनी, जिद्दीने, त्यामध्ये चिकाटी पण आहे, ही तुम्हाला करायची आहे आणि ते तुम्ही करणार आहात. तर आपण आपल्या विषयाकडे वळूया. आता आपण आपल्या लेक्चरीज मधला पुढचा जो भाग आहे तो आहे GS3 सामान्य अध्ययन पेपर 3, ज्याच्यामध्ये जे मुख्य घटक आहेत ते आहेत इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकास. ठीक आहे. दुसरा आहे तो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, जे नवनवीन शोध येतात, नवनवीन टेक्नॉलॉजी येते, जसं की काही दिवसापूर्वी आलेली इंटरनेट ऑफ द थिंग्स. आम्हाला जसं की ह्या वर्षी UPSCच्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न क्रिप्टोकरन्सी. ठीक आहे. त्यानंतर सध्या जो सगळ्याच ठिकाणी जसं इम्प्लिमेंट होतोय तो आहे असा आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे. तर असे जे टॉपिक्स आहेत हे टॉपिक्स आपल्या म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने खूप महत्वाचे आहेत. तसं अंतराळ संशोधन, ठीक आहे, हे असेल किंवा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी असेल, की ज्याच्यामध्ये ह्या सध्या सायन्स टेक्नॉलॉजी मधील हे गोष्ट खूप महत्वाची आहेत. किंवा आपण जर म्हटलं तर याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी पण आज खूप महत्वाची आहे, कारण आपण ग्रीन टेक्नॉलॉजी, कारण हरित असं ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, तर यासाठी सुद्धा ही खूप गरजेची आहे. त्यानंतर जर पुढचा जो तिसरा जो इम्पॉर्टंट पार्ट आहे यामधला तो आहे सिक्युरिटी इश्यूज. आता सिक्युरिटी इश्यू मध्ये सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे आहे इंटरनल सिक्युरिटी. आता अंतर्गत सुरक्षितता ही एवढी सध्या महत्वाची झाली आहे भारतासाठी, तर आपले जे नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर आहे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माननीय अजित डोवाल सर, ते म्हणतात याविषयी की भारतामध्ये जर भारताला सगळ्यात मोठा धोका जर कोणता असेल तर तो असेल अंतर्गत शत्रूंपासून, जे भारताच्या विकासाच्या आड येत आहेत, जे परकीय शत्रूंसोबत हात मिळवून आपल्या देशाच्या सुरक्षेला सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला धोका पोहोचू पाहत आहेत. आणि ह्या लोकांच्या मुळे ज्या अंतर्गत सुरक्षेचा विषय जो प्रश्न उभा राहिला आहे हा देशासाठी सध्या आणि येत्या काही काळामध्ये खूप महत्वाचा किंवा डोकेदुखीचाही ठरणार आहे. हे असं खूप या संदर्भातील जे विचारवंत आहेत, याविषयी विचार करणारे जे मी म्हणेल इंटेलेक्च्युअल्स आहेत, यांनी हे विचार मांडले आहेत. आणि माझं पण वैयक्तिक याविषयी तेच मत आहे, कारण आपण न्यूजपेपरमध्ये म्हटलं तर आपल्याला एक आयडिया येते. ठीक आहे. तर साधारणतः आपण याच्या म्हणजे हा आपल्या विषयाचा भाग आहे जनरल स्टडीज 3 या विषयामध्ये. ठीक आहे. आता आपण थोडं याविषयी पाहूया की आपल्याला याविषयी आपलं साहित्य काय लागेल.
आता जनरल याच्यात फिक्स असं काही पुस्तक माहित नाही, म्हणजे सॉरी असं काही नाहीये, माहित नाही असं भाग नाही, पण नाहीये. पण आता तुम्ही मराठीमध्ये देसले घेता किंवा ज्ञानदीपचं पुस्तक असेल इकॉनॉमीचं, ठीक आहे, किंवा अजून कोळंबे सरांचं पुस्तक असेल तुमच्याकडे, यामध्ये आपला जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवरती जे पॉइंट्स आहेत सिलेबसचे, ते पॉइंट्स आपण यामध्ये हायलाइट करावे. कारण आता डिमांड ऑफ द एक्झाम चेंज झाली आहे म्हणून. कारण तुम्हाला नवीन असं काही मटेरियल मी ऍड करायला काही लावत नाही यामध्ये, पण याच्या सोबत जर आपल्याला काही गोष्टीची जर जोड द्यायची असेल तर द्यायची आहे पुन्हा न्यूजपेपरची. आणि एकदा फक्त युपीसीचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत पीवायक्यू मुख्य परीक्षेचे, तर हे एकदा बघून घ्या, ठीक आहे. एक 3-4 वर्षांचे किंवा 5 years ऑफ क्वेश्चन पेपर्स हे जर आपण पाहिले, हे कशासाठी पाहिजेत, तर ह्या संदर्भात आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. जर आपल्याला हे क्वेश्चनची पातळी, काठिण्य पातळी खूपच अवघड वाटली तर घाबरून जायचं काही कारण नाही आहे. पण मला याची निश्चित खात्री आहे की याची काठिण्य पातळी अशी काही अवघड नाहीये. कारण युपीसी सुद्धा प्रश्नपत्रिका फ्रेम करताना किंवा बनवताना साधारणतः त्या अभ्यासक्रमाच्या चौकटीमध्ये किंवा त्या परीक्षेच्या स्टँडर्डच्या चौकटीमध्ये एकदम सर्वसामान्यांपासून, म्हणजे एखाद्या साधारण कॉलेजमधून पास होणारा विद्यार्थी आणि एखाद्या मोठ्या IIT किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यातून पास होणाऱ्या विद्यार्थी यांच्या सगळ्यांना एका लेवलवर कसा आणता येईल या हिशोबाने अभ्यासक्रम बनवलेला असतो आणि प्रश्नपत्रिका तशी बनवली असते. आता हे युपीएससीचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मी म्हटलं 5 वर्षाचे, हे फक्त GS3 लाच लागू पडतं का, तर नाही. आपलं GS1, 2, 3, 4 याला हे लागू पडतं, इव्हन तुमच्या ऑप्शनलला आणि देन तुमच्या एसे ला सुद्धा, ठीक आहे. कारण नव्या पद्धतीप्रमाणे क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात हे आपल्याकडे अवेलेबल नसल्यामुळे आपल्याला याचा थोडासा आधार घ्यावा लागणार आहे. आणि सध्या अंदाज आणि तर्क हे बांधून पुढे चालावं लागणार आहे. त्याच्यामध्ये उगाचच काहीतरी वेगळ्या डिस्कशन मध्ये की नाही हे असं नाही होणार, तसं नाही होणार. मी आधीच म्हटलं की देर इज नो फिक्स थंब रूल. आणि एक मर्चंटिंग मध्ये एक म्हण आहे, द थिंग्स हॅपन मोस्ट वेन यू एक्सपेक्ट देन लिस्ट, ठीक आहे. तुम्ही पहा, तुमच्या आयुष्यामध्ये ना, ज्यावेळेस तुम्ही म्हणणार ना आज पाऊस नाही पडणार आणि छत्री नको न्यायला, त्याच दिवशी पाऊस पडणार, ठीक आहे. किंवा ज्या दिवशी आपली इच्छा असते की अरे आज जरा थोडा टाइमपास करू आणि वडिलांनी बस स्टॉप वरती आपल्याला फिरताना किंवा थोड्याशा मजा मस्ती करताना, टवळकी करताना बघावं नाही, त्याच वेळेस आपल्याला आपले वडील आपल्या समोर सापडतात. मग घरी आपली जी काही परडे व्हायची ती होते. माझ्यासोबत 12वीला एकदा झालेलं आहे असं. तर याला मर्फीज लॉ म्हणतात. म्हणून हा लॉ का आहे, कारण ज्या गोष्टी जसं की तुम्ही उद्या पोलीस खात्यामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताल किंवा तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काही काम करताल वगैरे, आणि आपल्याला सांगितलं जातं, जर समजा एकदा एक्झाम्पल की जर तुम्ही उदाहरण द्यायचं झालं तर की तुम्ही पोलीस अधिकारी आहात आणि तुम्ही नॅक्सल एरियामध्ये काम करत आहात, ठीक आहे. तर याच्यामध्ये किंवा टेररिस्ट मध्ये तर काही महाराष्ट्रातील काम करत असेल MPSC तर येत नाही, पण आजकाल दहशतवाद हा भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलाय. जसं मुंबईमध्ये 26/11 मध्ये महाराष्ट्राचे पोलीस तयार नव्हते त्या सिच्युएशनला फेस करण्यासाठी, तसं अशा परिस्थितीमध्ये एक SOP असते, स्टँडर्ड ऑर्डर प्रोसिजर, की असा जर अटॅक झाला तर तो काय करायला हवा, असं हवं. जसं की अँटी बुलेट जॅकेट असतात, एक डोक्याला बुलेट प्रूफ जॅकेट्स असतात, ठीक आहे. त्यानंतर पटका असतो. तर ह्या गोष्टी महत्वाच्या असतात, त्या घातल्या पाहिजेत. त्या जर तुम्ही कॉम्प्रोमाइज केल्या की कुठेतरी आपल्याला इंजुरी होण्याची शक्यता असते, ठीक आहे. हे थोडंसं अवांतर यासाठी सांगितलं की ज्या वेळेस आपण असं एक्सपेक्ट करणार की अरे ह्या वेळेस असे क्वेश्चन्स येणार नाहीत, अरे असं थोडंच विचारणार आहे का, एवढं अवघड युपीएससी MPSC विचारणार नाही, फर्स्ट अटेम्प्ट आहे, युपीएससी करेल. मी काय म्हणतो की तुम्हाला फक्त एक्स्ट्रा त्यासाठी ना डोक्याचा वापर करायचा आहे, फक्त माइंडचा वापर करणार तुम्ही. त्यामुळे मन थोडं गुंतवून फक्त अभ्यास करताना 2 गोष्टी वापरतात की अरे जर प्रश्न
चुकून एमपीएससीने विचारलाच अनालिटिकल पद्धतीने की ज्यामध्ये तुम्हाला आकलन करणं खूप महत्वाचं आहे, तर मग मी काय करणार? मग याच्यासाठी जर आपण दोन्ही गोष्टीला जर सोबत घेऊन चाललो तर त्यामध्ये नुकसान होईल असं मला स्वतःला वैयक्तिक वाटत नाही. कारण अनालिटिकल क्वेश्चन्स आणि सिम्पल फॉरवर्ड क्वेश्चन, मला तर असं वाटेल की अनालिटिकल क्वेश्चन लिहिणं जास्त सोपं त्या सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन मध्ये. कारण स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला जे फिक्स पॉइंट्स आहेत, ठीक आहे, समजा उद्दिष्ट लिहायला लागले तर तुम्हाला हे उद्दिष्ट लिहिणं भागच आहे, ठीक आहे. बट जर अनालिटिकल असेल तर त्याच्यामध्ये ऍटलिस्ट म्हणजे आकलनीय जर तुमचं चेक करायचं झाला तर त्यामध्ये ऍटलिस्ट 3 मुद्दे तुम्हाला असे सापडतात की ज्याच्याविषयी तुम्ही पुन्हा 4 सब पॉइंट्स लिहू शकता, ठीक आहे. आणि इकॉनॉमी जीएस हे सर्वांना लागू पडतं, पण GS3 मध्ये हे जास्त लागू का पडतं? कारण GS3 मध्ये आपण GS1 ला पण घेऊन येतो कुठेतरी, GS2 ला पण घेऊन येतो आणि मग GS3 चा जो कोर पार्ट आहे तो पण आपण लिहितो, ठीक आहे. याच्यामुळं आपलं जे उत्तर आहे ते एनरिच होतं, ठीक आहे. एनरिच किंवा आजकाल लोक म्हणतात की खूप असं आउट ऑफ द बॉक्स, हा खूप छान वाक्य वापरतात सर्वजण, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. ही आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग जर काही असेल तर मला असं वाटतं याच्यापेक्षा काही वेगळी असेल असं वाटत नाही. कारण याच्यासोबत जोड देतो आपण ती म्हणजे तुमच्या नॅशनल, मी तर आधी स्टेट म्हणेल, स्टेट अँड लोकल, नॅशनल, इंटरनॅशनल बेस्ट प्रॅक्टिसेस जे आपण जर आपल्याला ह्या शोधायच्या असतील किंवा इझी ऍक्सेस असेल हवा असेल तर बेटर इंडिया ही एक साईट आहे, ज्या साईट वरती आपल्याला ही अशी सर्व उदाहरणं पाहायला भेटतात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या उत्तरामध्ये आणायच्या आहेत, मानसिकतेमध्ये आणायच्या आहेत, जेणेकरून ज्यांना कुणाला अर्थव्यवस्था या विषयाची भीती वाटते त्यांना ती भीती वाटणार नाही आणि तिथून पुढे त्यांचा जो परीक्षेचा किंवा त्या पॅटर्नचा जो अभ्यास असेल तो सोयीस्कर होईल, ठीक आहे. तर आपण पहिल्या विषयाकडे जाऊया आता, जे आपण 3 सब पॉइंट पाहिले, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, सायन्स अँड टेक अँड सिक्युरिटी इश्यू. आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकास, ठीक आहे. तर त्यामध्ये विषय तुमच्या जर सिलेबसची कॉपी असेल समोर तर बघा, खूप समजण्यासारखे टॉपिक आहेत. इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज रिलेटेड टू प्लॅनिंग, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट. आता यामध्ये आपल्याला न कळण्यासारखा काही टॉपिक आहे का? पुन्हा तोच क्वेश्चन नाहीये. फक्त आता काय करणार आहोत आपण, ज्या छोट्या छोट्या फॅक्ट्स आपण लक्षात ठेवणार होतो ना, तर त्यापेक्षा ना जे आता सध्या इश्यूज जे असतील, इकॉनॉमीचे इश्यूज रिलेटेड असतील, जसं की फार्मर्स डिस्ट्रेस असेल, ज्यांनी इकॉनॉमी बर्डन येतं, किंवा आपला जो आहे करंट अकाउंट डेफिसिट, ठीक आहे, की चालू खात्यावरील तूट, वित्तीय तूट. तर याच्यामध्ये हे कशामुळे होतंय, तर व्यापाराचा असमतोल आहे, तर बॅलन्स ऑफ ट्रेड, ठीक आहे, ह्या गोष्टी आहेत त्याला रिस्पॉन्सिबल. किंवा आपल्याकडे म्हणजे एक्झॅक्टली डेव्हलपमेंट मध्ये ह्या थीम वरती, ह्या कोर्स वरती कोणताही टॉपिक येऊ शकतो की जो डिरेक्टली इनडिरेक्टली इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला कारणीभूत होऊ शकतो. किंवा आपले एफडीआय असेल, परकीय गुंतवणूक असेल, तर या परकीय गुंतवणूक मध्ये सुद्धा यातून देशाचे विकास कसा होतो, किंवा एक औद्योगिक विकास असेल त्याला आपण इंडस्ट्रियलायझेशन म्हणतो, ठीक आहे. तर ह्या औद्योगिक विकास सध्या पोस्ट कोविड याच्यामध्ये कसा म्हणजे ग्राफ खाली गेला आणि त्या खाली जाणाऱ्या ग्राफमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवरती कसा ताण निर्माण झाला आणि त्याचा परिणाम आपल्या आर्थिक विकासावरती कसा होणार आहे ते, किंवा गव्हर्नमेंटनी जर एखादी आपण म्हणू आयात आणि निर्यात या संदर्भात काही धोरण तयार केलं असेल, काही औद्योगिक धोरण घेतलं असेल, किंवा आता इथं याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट हा शब्द आहे, तर रोजगार संदर्भात काही योजना बनवली असेल की ज्याच्यामुळे लोकांना, जसं की स्किल डेव्हलपमेंट मिशन आली, की त्या स्किल डेव्हलपमेंट मिशन मुळे खूप काही म्हणजे रोजगार उपलब्ध होणार होता किंवा झालाही आहे.
तर याचा परिणाम कुठे होणार आहे? इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वरती होणार आहे. मग क्वेश्चन जर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वरती आला तर आपल्या डोक्यामध्ये हे जे त्याचे स्टेक होल्डर्स आहेत, पॅरामीटर्स आहेत, ते माहिती असायला पाहिजे. आणि इझी वेज टू डू दिस की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट क्वेश्चन असेल तर तुम्हाला हे सिलेबस जेव्हा तुम्ही कम्प्लिटली चांगला करताल तर तुमच्या लक्षात येईल की अरे डेव्हलपमेंट मध्ये मी प्लॅनिंग विषयी लिहू शकतो. प्लॅनिंग हा माझा पहिला मुद्दा येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मला रिसोर्सेस विषयी मी लिहायला हवं. तिसरी गोष्ट, मी काही ग्रोथ असेल तर त्या संदर्भात लिहायला, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट याविषयी मी काहीतरी लिहायला हवं. चौथी गोष्ट, एम्प्लॉयमेंटचा मी त्यामध्ये काही टाकू शकतो. त्यानंतर खाली पहा की इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड बजेटिंग, की इन्क्लुझिव्ह ग्रोथ हा टॉपिक त्यामध्ये येऊ शकतो, की ज्याविषयी मी 2 पॉईंट्स लिहिल की याचा इम्पॅक्ट जीडीपी वरती कसा होतो. त्याच्यानंतर फार्मर्स हा एक पॉइंट आहे. ठीक आहे. फार्मर्स या फिर फार्मिंग 6 पॉईंट झाला. 7 पॉईंट बघायचं असेल तुम्हाला तर पुढे पहा, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री झालं, म्हणजे तुम्ही इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री हा एक टॉपिक झाला आपला. 8वा टॉपिक काय झाला आपल्याकडे? लँड रिफॉर्म आहे, लिबरलायझेशन आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आपण आणू शकतो. ठीक आहे. 9 म्हणजे झालं इन्व्हेस्टमेंट मॉडेल झालं. इन्व्हेस्टमेंट मॉडेल म्हणजे प्रश्न कसाही आला तर तुम्हाला नाही जरी म्हटलं तर कॉमन ज्या गोष्टी आहेत, प्लॅनिंग आहे, रिसोर्सेस आहेत, ग्रोथ डेव्हलपमेंट आहे, त्यांनी एम्प्लॉयमेंट जनरेट होणार हेही आहे, इन्क्लुझिव्ह ग्रोथ कशी होते तेही याच्यामध्ये आपण वुमन, ठीक आहे, यांचं पार्टिसिपेशन, फार्मर्सचं इन्कम कसं वाढेल हे लिहू शकतो. फूड प्रोसेसिंग युनिट की जे भारतामध्ये किती अन्न, एफएओ म्हणतं की जवळपास अराउंड 80% ऑफ द फूड इज वेस्टेड. तर मग तो काही डाटा असेल तो टाकू शकतो का आपण. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपण जसं की सध्याचे काही नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन आहे. ठीक आहे. नॅशनल मॉनिटायझेशन ऑफ असेट्स, तर हे आहे. या अशा ज्या स्कीम्स आहेत की ज्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये येतात, भारतमाला प्रोजेक्ट, सागरमाला प्रोजेक्ट, एवढे सगळे जे आपल्याकडे टॉपिक्स आहेत, ह्या टॉपिक ज्या आपल्या कुठेतरी मनामध्ये आहे, ज्याचा वापर आपण पूर्व परीक्षेसाठी केला, त्या सगळ्या टॉपिकला आपल्याला हे सिलेबसचे जे सब पॉइंट्स आहेत त्या सब पॉइंट्स प्रमाणे आपल्याला घेऊन यायचे. हे तेवढं तुम्ही म्हणाल तर की तुम्ही म्हणतो की हे एवढं सोपं असतं तर मग एवढं अवघड का झालं किंवा एवढं अवघड का वाटतं मुलांना, हे याच्यामुळे वाटतं की नीटचं आपण त्याचा प्लॅन करत नाही आणि त्याला आपण नीटचं ऑर्गनाईज करत नाही, म्हणून ह्या गोष्टी होतात. बाकी दुसरं तिसरं काही कारण नाही. तर पुढचे मी टॉपिक पाहिले आपण की हे सर्व जे टॉपिक आहेत हे कुठेतरी न्यूजपेपर मध्ये फ्लॅश होतात. त्याच्यामुळे न्यूजपेपर इज पुन्हा अगेन इज मस्ट so that you can make your own notes. Newspaper added by your notes. You can take the help of, तुम्ही टॉपरच्या नोट्सची ही हेल्प घेऊ शकता की ज्या लोकांनी याचे रेडीमेड नोट्स बनवले आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये जसं की सत्यम गांधी हे लास्ट इयर सिलेक्ट झाले होते. ठीक आहे. तर यांच्या नोट्स आहेत GS 1, 2, 3 च्या. तर ह्या नोट्स ही सुद्धा खूप चांगल्या आहेत. ह्या टेलिग्राम वरती अवेलेबल आहेत. तुम्ही, कारण माझ्या सुद्धा नोट्स मी शेअर करू शकत नाही, त्यासाठी मला माफ करा, कारण मला लिहिण्याची जास्त सवय होती. मागच्या 8 वर्षामध्ये मी खूप काही नोट्स तयार केल्या, पण सत्यम गांधीच्या जे नोट्सचं कंपायलेशन आहे हे खूप छान आहे. त्यांची रँक, ऑल इंडिया रँक यांची 10 होती. ठीक आहे. तर यांच्या नोट ज्या याच्यावरती अवेलेबल आहेत टेलिग्राम वरती, तर तुम्ही ते पाहू शकता की तुम्हाला अंदाज येईल की त्या नोट्स कशा बनवायच्या. पण अगेन ते फक्त इंग्लिश मिडियम वाल्या मुलांना दिशा दाखवू शकेल, किंवा मराठी मीडियम वाल्या मुलांना जर दाखवायचं असेल त्यांनी फक्त हा विचार करायचा की याला मला मराठीमध्ये कसं आणता येईल, बस. तर त्याचा फायदा मराठीवाल्या मुलांनाही होऊ शकतो की यातून ह्या नोट्स का बघायच्या, या आपल्याला वर्ड टू वर्ड कॉपी करायच्या का, तर नाही. यामध्ये यांनी टॉपिक घेतले, सब्जेक्टचा टॉपिक घेतला आणि टॉपिकचे सब टॉपिक प्रमाणे जे व्हेरियस डायमेन्शन्स आहेत ते कव्हर केले. म्हणजे त्या टॉपिक वरती कसाही आणि कोणत्याही प्रकारे जर क्वेश्चन विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे, म्हणून त्यांनी त्या प्रकारे नोट डिझाईन केल्या आणि मग त्याचा फायदा हा निश्चितपणे आपल्यालाही होऊ शकतो. ठीक आहे. आता आपल्या सिलेबसचे जे पुढचे पॉइंट्स आहेत, मी जे थोड्यापूर्वी आपण 9-10 पॉइंट्स खाली लिहिले, त्यामध्ये एक पॉइंट लिहायचा राहिला, तो होता लँड रिफॉर्म्स इन इंडिया. आता लँड रिफॉर्म्स इन इंडिया म्हटल्यानंतर आपण बघतो त्याचा फॅक्च्युअल डाटा काही गोष्टी आपल्याला माहित असेल, पण लँड रिफॉर्म्स इन इंडिया जर झाला
म्हणजे ज्यावेळेस ते झाले तर त्याचे इम्पॅक्ट कसा झाला. ठीक आहे, क्वेश्चन असा जर आला की लँड रिफॉर्म्स इन इंडिया काय काय झाले, कोणकोणते मेजर्स गव्हर्नमेंट घेतले, तर इट विल बी एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असा क्वेश्चन होईल. बट लँड रिफॉर्मने याच्यामुळे देशाची परिस्थिती कशी, आपण म्हणलो देशाची सामाजिक परिस्थिती, सामाजिक आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी कशी मदत झाली असा जर क्वेश्चन आला तर आपल्याला त्या प्रश्नामध्ये लँड रिफॉर्म विषयी आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये लिहिणार ते काय होते. मग आपण लगेच पुढचा जो विचारला आपला प्रश्न विचारला देशाची सामाजिक अर्थव्यवस्था, हा आपला पहिला भाग झाला प्रश्नाचा, हा झाला आपला दुसरा भाग, हा झाला आपला तिसरा भाग. तर मग आपण देशाची सामाजिक परिस्थितीमध्ये कसा बदल झाला याविषयी आपण खाली 4 पॉइंट्स लिहिणार. मग त्यानंतर आपण पुढचा टॉपिक घेणार, याला आपण असं बॉक्स टाकणार, सामाजिक अर्थव्यवस्था, सामाजिक परिस्थितीमध्ये झालेला बदल असं आपण टॅगलाईन टाकली आणि खाली 4 पॉइंट्स लिहिले. इथे लिहिले आपण आर्थिक परिस्थितीत झालेला बदल आणि त्याच्या खाली आपण पुन्हा 4 पॉइंट्स लिहिले आणि मग शेवटी आपण त्याचं अनुमान लिहिणार. आता अनुमान आपण असं टायटल लिहून लिहितो का, तर नाही, आपण असं कंक्लुजन न लिहिता आपण फक्त त्याला 2 वाक्यामध्ये त्या वाक्याचा समारोप घेतो. ठीक आहे, की अशा प्रकारे जे लँड रिफॉर्म झाले देशामध्ये त्याच्यामुळे देशाच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल होऊन देशाला एक नवीन दिशा प्राप्त झाली असं म्हणून आपण त्याचा एक समारोप घेणार किंवा त्याच्यामुळे आपल्या आर्थिक विकासाची दारे उघडी झाली. ठीक आहे, की ज्याच्यामुळे समाजामध्ये एक प्रगती झाली किंवा समाजामध्ये एक क्रांती घडून आली असं एक आपण त्याचे चांगल्या पद्धतीने त्याचा समारोप करू शकतो. पुढे आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ठीक आहे, आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय अनेक जणांना जड वाटतो किंवा डिफिकल्ट वाटतो वगैरे. बट मी लेक्चरच्या सुरुवातीपासून तुम्हाला सर्वांना एक गोष्ट म्हणत आलो की कोणताही विषय अवघड आणि डिफिकल्ट असा नसतो. आपण त्याच्याविषयी फक्त आवड निर्माण करत नाही किंवा आपण त्या विषयाला ॲज अ बर्डन म्हणून घेतो म्हणून तो विषय आपल्याला तेवढा डिफिकल्ट वाटतो. अदरवाईज तो तसा डिफिकल्ट असा तर मला तरी वैयक्तिक कधीतरी म्हणजे असा जास्त काही विषय वाटले नाहीत. फक्त गणिताचा जर काही भाग सोडला तर त्यासाठी ते तर आपल्या सर्वांना माहिती असेल. तर सायन्स अँड टेकचा जर विषय घेतला आपण तर त्याच्यातला पुढचा पॉईंट पहा की सायन्स टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट्स अँड देअर अप्लिकेशन्स. ते म्हणतात की डेव्हलपमेंट अँड अप्लिकेशन अँड इफेक्ट्स इन एव्हरीडे लाईफ. ठीक आहे, पहा म्हणजे सिलेबस मध्ये इन्क्लूड करताना दिलंय एव्हरीडे लाईफ. असे काही ज्या डेव्हलपमेंट होत आहेत, असे काही त्याचे जो काही इनोव्हेशन झाला आहे किंवा जो काही नवीन शोध लागला आहे की ज्याचे विकास आणि त्याचा ऍप्लिकेशन आपल्या लाईफमध्ये की त्याच्या आपल्या लाईफमध्ये ते कुठे लागू पडतं की जे आणि कोणत्या लाईफमध्ये एव्हरीडे लाईफमध्ये. तर असं कोणतं जर इनोव्हेशन असेल झालेलं तर ते मात्र आपल्याला माहिती असायला हवं कारण त्याच्यावरती आयोग हा प्रश्न विचारू शकतो. जसं की तुम्ही बघताल की जसं बायोगॅस टेक्नॉलॉजी आली होती ज्यांनी प्रत्येक घरोघरी ऍक्च्युली हे डेव्हलप झालं होतं किंवा आता सोलार टेक्नॉलॉजी आहे, सोलार रूफटॉप टेक्नॉलॉजी. ठीक आहे, टेक्नॉलॉजी तर हेही म्हणजे आपल्या डेली लाईफ मध्ये युज करणार आहे किंवा एलईडी स्कीम असेल त्याला उजाला म्हणतो आपण. ठीक आहे, तर उजाला स्कीम असेल, उज्ज्वला स्कीम आहे ती, मला थोडं कन्फ्युजन आहे. तर ती स्कीम आहे की जी एलईडी संदर्भात आहे. ठीक आहे, तर मग यांनी कसं म्हणजे हे वाचणार आहे, लाईट वाचते, एनर्जी वाचते वगैरे, त्याचा लाईफ त्या टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या डेली लाईफ मध्ये करतो. आता नेक्स्ट आहे अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडिजनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी. असंच आपल्याला माहिती की आपल्या देशामध्ये फक्त काही पर्सेंटेज हा जो आहे तो इफ आय एम नॉट रॉंग तर मी चुकीचं बोलत नसेल तर मला म्हणजे त्यासाठी मला आधीच माफ करा की 0.6% इज एक्सपेंडिचर ऑन आर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे, इतकंच आपलं खर्च होतं. यातलंही मेजर पोर्शन जो आहे तो करतो गव्हर्नमेंट विच विल बी अराउंड आय थिंक 55% आणि प्रायव्हेट जो खर्च करतो तो करतो फक्त 45%. आणि विदेशात आहे ना हे चित्र खूप उलट आहे
की यामध्ये प्रायव्हेटच एवढं त्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये खर्च करतं आणि गव्हर्नमेंट तसं त्याप्रमाणे कमी करावं लागतं. आणि अप्रॉक्स जसं की अमेरिका सारखे देश आहे तो यामध्ये 2 to 3% एवढा खर्च करतो त्यांच्या जीडीपीच्या, ठीक आहे, ऑफ जीडीपी रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरती. म्हणून हा जो टॉपिक आहे की अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स टेक्नॉलॉजी, इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण इंडियाची जशी वॅक्सिन होती आपण बघितलं कोवॅक्सिन, आणि दुसरी वॅक्सिन होती कोविशिल्ड, ठीक आहे. तर इंडियाची जी वॅक्सिन होती त्या वॅक्सिननी देशामध्ये खूप चांगले रिझल्ट अचीव्ह केले, ठीक आहे. सो इट वॉज अ इंडियन इनोव्हेशन. आणि त्यामध्ये बाकी सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेलं ती जे असेल कोवॅक्सिन असेल किंवा कोविशिल्ड असेल, तर ही जी इंडिजिनाइज टेक्नॉलॉजी आहे ती कामाला येते. आता इंडिया फर्स्ट टाइम इटसेल्फ आपण डिफेन्स मध्ये पण खूप काही, आता आपण तुम्ही बघताल तर डिफेन्स पार्क करत आहोत प्रायव्हेट पार्टनरशिप वाढवण्यासाठी, ठीक आहे. तर याच्यामध्ये इंडिया किंवा मेक इन इंडिया ही जी कन्सेप्ट आहे गव्हर्नमेंटची, ज्यामधून अनेक असे इनोव्हेशन तयार होत आहेत, ठीक आहे. मग ते डिफेन्स असेल, ठीक आहे, ते स्पेस असेल, जसं आपण मार्स मिशनवरती जगाला नवल वाटेल अशी कामगिरी करून दाखवली. त्याच्यामध्ये पुन्हा इलेक्ट्रॉनिक्स असेल, सॉफ्टवेअर असेल, ठीक आहे. तर अशा अनेक क्षेत्रामध्ये आपण सध्या काम करत आहोत मेक इन इंडियामध्ये. आणि त्याच्यामध्ये ही जी इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी आहे ही पाहायला मिळू शकते. आणि म्हणून हे आपल्यासाठी महत्वाचं आहे जर असा काही इम्पॉर्टंट इश्यू आला तर. किंवा पुढचा जो पार्ट आहे जसं अवेअरनेस ऑफ फील्ड्स ऑफ IT, स्पेस, कम्प्युटर्स, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी. आता यात आपल्याला माहिती आहे की एव्हरी नाउ अँड देन काय न्यूज मध्ये आहे, IT न्यूज मध्ये आहे, स्पेस न्यूज मध्ये आहे, बायोटेक न्यूज मध्ये आहे. जर त्यावेळेस एखादी नॅनो टेक्नॉलॉजी आली की ज्याच्यामुळे आपल्याला एनर्जी मध्ये फायदा होणार आहे, किंवा स्पेस मध्ये नॅनोटेकचा फायदा होणार आहे, किंवा इंडस्ट्रियल एरियामध्ये फायदा होणार आहे, किंवा ऑटोमोबाईल मध्ये फायदा होणार आहे, ठीक आहे. तर अशा व्हर्सटाईल जे किंवा डायव्हर्स जे हे आहेत क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये ह्या नॅनोटेकचा वापर होतो, बायोटेकचा वापर होतो, स्पेसचा वापर होतो, IT खास करून सिक्युरिटी कन्सर्न मध्ये आपण जास्त बघतोय हल्ली, ठीक आहे. तर ज्या ज्या ठिकाणी हे टॉपिक्स येतात जे न्यूजपेपरमध्ये फ्लॅश होणार आहेत, जे तुमच्या मॅगझिन मध्ये फ्लॅश होणार आहेत, यावरती आपलं विशेष लक्ष गेलं पाहिजे. आणि त्यासोबतच इथून मागे जे काही इम्पॉर्टंट इनोव्हेशन झालेले आहेत त्यालाही आपण नजरअंदाज नाही करायचंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल की सायबर टेक्नॉलॉजी जर असेल तर सायबर टेक्नॉलॉजी आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजेत. स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये जर असेल तर याच्यामध्ये जे नॉर्मली आयोग ज्यामध्ये क्वेश्चन विचारतात जसं की सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स असतील, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे याचे सॅटेलाइट अँड वेदर हे कनेक्शन आहे हल्ली, तर ह्या क्वेश्चन होतो ऍप्लिकेशन मध्ये. बायोटेक मध्ये तुमची फूड टेक्नॉलॉजी आली की ज्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी खूप यूज होते, किंवा एनर्जी मध्ये आलं, इथेनॉल टेक्नॉलॉजी झालं त्याच्यामध्ये याचा वापर होऊ शकतो वगैरे. तर मग हे इनोव्हेशन जे आधीच झाल्यात, ह्या ज्या गोष्टी आधीच आलेल्या आहेत त्यालाही आपण थोडंसं बॅकग्राऊंड मध्ये ठेवावं. कारण ते तुम्ही जस्ट उत्तरामध्ये लिहिताल त्यावेळेस तुमचं उत्तर असेल की तुम्हाला पास्ट मध्ये झालेली टेक्नॉलॉजी माहिती आहे, तुम्हाला प्रेझेंट मधली टेक्नॉलॉजी तुम्ही त्याविषयी थोडं लिहित आहात, आणि फ्युचरचं जे गव्हर्नमेंटचं ऑन कार्ड असेल किंवा जी टेक्नॉलॉजी तुम्हाला माहिती आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये येणार आहे, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक व्हेकल्स, ठीक आहे, की जे आता दिवसेंदिवस त्याची डिमांड वाढत आहे, तर या संदर्भात तुम्ही आपण लिहू शकलात विच कॅन शो द फ्युचर ऑफ द टेक्नॉलॉजी, देन दिस विल अगेन, यामुळे काय होणार आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी तुमचं व्हॅल्यू ऍडेड, ठीक आहे, या फिर एनरिच आन्सर. आपण पुढचे काही लेक्चर असले कधी आन्सर रायटिंगचे त्यावेळेस आपण थोडस पाहूया की आपण ते कसं त्याला लिंकेज करू शकतो. कारण आन्सर रायटिंग मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो भाग असेल तो असेल लिंकेज, ठीक आहे, की एका विषयाला आपण अनेक विषयाशी कसं कनेक्ट करू शकतो, तर ते आपण नंतर पाहूया. पण सध्या ओळख मध्ये आपण ह्या गोष्टी पाहू शकतो. पुढे आहे कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंट पोल्युशन, डिग्रेडेशन आणि EIA, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट.
आता हा असा एक टॉपिक आहे की जो एवढा इम्पॉर्टंट आहे की जो कायमस्वरूपी तुमच्या प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मध्ये केला जातो, की ज्याचा कुठेतरी एन्व्हायरमेंटशी डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली इम्पॅक्ट असतो किंवा रिलेशन असतं. तर एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट हे कधी आलं, कोणत्या ऍक्टनी आलं, त्याचे प्रिन्सिपल्स काय आहेत हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय ना, आपल्या सिलेबस मधले काही जे कोर टॉपिक्स असतात की ज्याच्यावरती क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त असते, तर ते कोर टॉपिक्स मात्र आपण नीट आणि चांगल्या पद्धतीने तयार करावेत, एवढंच आहे. ठीक आहे. आता आपण त्यातला तिसरा आणि शेवटचा इम्पॉर्टंट एक भाग बघूया, तो म्हणजे सिक्युरिटी इश्यूज. आता काहींना हा भाग थोडासा अवघड का वाटतो हे मला कळत नाही. कारण ज्या वेळेस गोष्ट येते आपल्या देशाच्या सुरक्षेची, आपल्या देशाच्या रक्षण करण्याची, तर आपल्याला तो सगळ्यात जास्त महत्वाचा भाग आहे. कारण आपल्यासाठी सीमेवरती लढणारे जवान असतील किंवा आपल्यामध्ये राहून काम करणारे 24/7 अवेलेबल असणारे आणि कधी कधी आपल्याला नकोसे वाटणारे असे पोलीस बांधव सुद्धा असतील, पण त्यांचं जे कंट्रीब्युशन आहे देशाच्या संरक्षणासाठी, ते जर आपण लक्षात घेतलं आणि आपण एक थोडा वेळ जर विचार घेतला की अरे ही लोक नसते तर आपलं काय झालं असतं, तर ते एक सामाजिक म्हणजे थोडीशी जरी जाणीव झाली तर हा विषय खूप इंटरेस्टिंग वाटेल आणि तुम्ही आवडीने करताल की भारताच्यासाठी सध्या इंटरनल अँड एक्सटर्नल असे कोणते धोके आहेत. ठीक आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही ह्या इंटरनल आणि एक्सटर्नलचा तुम्ही शोध घेताल, ते तुमच्या एक एक असते ना कायम लॉंग लास्टिंग मेमरी असते जी कायम लक्षात राहते, है ना. लहानपणी खाल्लेला मार किंवा लहानपणी आपल्याला एखादी आवडलेली गोष्ट, आवडलेली व्यक्ती, ही आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये कायम राहते, ती जिवंत राहते. पण मग त्याच्यासाठीच आपण ज्या वेळेस ह्या विषयाला तेवढा आवडीने बघाल तर तुम्ही निश्चितच तुम्हाला इंटरनल सिक्युरिटी किंवा सिक्युरिटी इश्यूज हा जो टॉपिक आहे हा अवघड वाटणार नाही. यावरती 30 मार्क किंवा 50 मार्काचे जरी क्वेश्चन्स आले तर तुम्ही ते खूप चांगल्या पद्धतीने आणि विथ मॅप्स, जसं की ह्या वर्षी इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर्स आले होते आणि त्या ठिकाणी मी असा एक छोटासा मॅप काढला. ठीक आहे. तर मॅप मध्ये मी ते दाखवलं की याच्यामध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर काय असू शकतात. ठीक आहे. तर साधारणतः असं एक मॅप काढून की ज्या ठिकाणी इथे आपल्याला जो असणारा LOCचा भाग आहे, इथे असणारा LACचा भाग आहे, इथे चायनाचा जो भाग आहे, हा जो आपला एरिया आहे ज्या ठिकाणी छत्तीसगड, झारखंड, ठीक आहे, इथे काही भाग बिहारचा, या ठिकाणी बेंगॉल असेल तर बेंगॉल इथे असेल आणि हा नॉर्थ ईस्टचा एरिया की जो याच्या नॅक्सलिट्स किंवा इन्सर्जन्सी आणि इथे असणारा पुन्हा नॅक्सलिटचा ज्या त्रास आहे तो. तर हे मी असे इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर्स दाखवले होते जेणेकरून हे दाखवायला की भारताच्या सीमेवरती किंवा इथे कोस्टल सिक्युरिटीचा कन्सर्न की जो 26/11 नंतर आपल्या सर्वांच्या लक्षात आला. ठीक आहे. ती कोस्टल सिक्युरिटी मध्ये कोणकोणती एवढी मोठी जी 7,500 किलोमीटरची जी आपली कोस्टलाईन आहे, ती कोस्टलाईन कशी एखाद्या म्हणजे समाजाच्या विघटकाच्या शक्तींसाठी कामाला येऊ शकते आणि त्याचा गैरवापर करून आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला कसा धक्का पोहोचू शकतो, हे कळण्यासाठी आपल्याला आवड सोबत इंटरेस्ट आणि इंटरेस्ट सोबत आपल्या परीक्षेची गरज म्हणून आपण जर केलं तर मला वाटत नाही की ते काही फारसं अवघड वाटेल आपल्याला. आता पुढचा जो पार्ट आहे त्यामध्ये लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड द स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम हे त्या घटकामध्ये येऊन जाईल. चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी जे आजकाल बघतो आपण. रोल ऑफ मीडिया काही वेळेस मॅनिप्युलेटेड जे आहेत, तर मग मीडियाचं जसं मीडिया ट्रायल हा विषय मध्ये खूप चाललो होता की मीडियाद्वारे खटले चालले आहेत ज्यामध्ये अनेक ओपिनियन घेतल्या जाते, लोकांचं नॅशनल लेवलला पोल घेतला जातो, मत विचारात घेतलं जातं. सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत ज्याच्या माध्यमातून अनेक प्रकारचे काही घटना घडतात. त्यामुळे सिक्युरिटी चॅलेंजेस आहेत. बेसिक ऑफ सायबर सिक्युरिटी, मनी लॉन्ड्रिंग आणि मिसप्रिव्हेन्शन. तसं एक
प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट आहे PMLA. तर ह्या गोष्टी यामध्ये अवघड असं काही नाहीये. तर तुम्ही हे जे टॉपिक्स आहेत तर एक लक्षात घ्या की कोणताही टॉपिक असेल ना तर तो काय असं सिंगल असा विचार जाणार नाहीये की मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट काय आहे आणि तुम्ही ते सांगा वगैरे. ठीक आहे, एवढा स्पेसिफिक तर मला नाही वाटत की तो म्हणजे कुणी तो विचारेल, बिकॉज दॅट्स दे डिड नॉट गो इन टू द स्पेशलिस्ट. ठीक आहे, त्यांना स्पेशलिस्ट हवेत असं मला वाटत नाही. दे वॉन्ट द सिंथेसिस ऑफ बोथ. I will not say as a generalist, I think they will need generalist and specialist both. ठीक आहे, म्हणून क्वेश्चन ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो जो लेटेस्ट मधला जो ऍक्ट आहे, लेटेस्ट मध्ये जर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग मध्ये जर काही नवीन अमेंडमेंट झाला, तो ऍक्ट आला तर निश्चित त्याच्यावरती प्रश्न येईल. मग जुना ऍक्ट शक्यतो विचारत नाही, पण जर विचारला जरी तर काही अमेंडमेंट्स असल्या म्हणजे नुकते झालेले बदल ते विचारले जाऊ शकतात. आणि त्यासोबतच जोडीला देशाची सुरक्षा किंवा त्याचा अर्थव्यवस्थेवरती होणारा परिणाम असं काहीतरी आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, पण जेणेकरून तुम्ही कुठेतरी याचे काही मुद्दे लिहिले तर तुम्ही याविषयी तर तुम्ही काही ना काही लिहू शकाल. अवघड असं काही नाहीये. आणि लास्ट टॉपिक जो आमचा क्वेश्चन होता की रोल ऑफ द एक्सटर्नल स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स पहा, सिलेबसच्या डायरेक्टली ह्या पॉइंटवरती क्वेश्चन मध्ये पण हे शब्द होते, असे विचारले होते. व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस अँड एजन्सीज अँड देअर मॅन्डेट, जसं की बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ह्या पण आहेत, आसाम रायफल आहे, तिबेटियन पोलीस फोर्स आहे, त्यानंतर अजून पॅरामिलिटरी काही बाकीच्या फोर्स असतील, CISF असेल, CRPF असेल. तर ह्या सगळ्या फोर्सेस अशा की ज्या न्यूज मध्ये असतील. जर सिलेबसच्या ह्या पॉइंटवर क्वेश्चन यायचा असेल आणि अशी कोणती जी ही असेल एखादी ऑर्गनायझेशन असेल आणि ती न्यूज मध्ये असेल तर त्यावरती क्वेश्चन हा पॉसिबल आहे. अदरवाईज आपण बाकीचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. आता जर प्रत्येक टॉपिकवरती क्वेश्चन काढायचं म्हणलं तर पेपरही पुरणार नाही आणि त्या क्वेश्चनची संख्या काय असू शकते आपल्याला समजू शकतं. म्हणून त्यात जे इम्पॉर्टंट आहे, जे गेल्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून कंटिन्युअस न्यूज मध्ये आहे, कारण ते न्यूज मध्ये आहे म्हणून नाही, ते न्यूज मध्ये आहे, ते देशासाठी महत्वाचं आहे आणि ते सगळ्यांना माहिती पण आहे. अशा 3 कारण पुरेसे आहेत की त्याच्यावरती क्वेश्चन येण्यासाठी. तर GS3 मध्ये ह्या 3 टॉपिक वरती आपण म्हणजे आहेत. तुम्हाला मी सोबतच हेही सांगितलं की आपण कशी तयारी करू शकतो, आपण प्रश्न लिहिताना सुद्धा त्याला कसं लिहिता येईल हेही आपण सांगितलं. आता पुढच्या भागामध्ये आपण GS4 एथिक्स अँड इंटिग्रिटी आणि सोबत ऑप्शनल अशा दोन्ही विषयाला आपण एकाच व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्यासाठी तुमचे धन्यवाद. आणि काही जर बोलताना चुकीचं बोललो असेल, त्यांनी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यासाठी माफी मागतो. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच Google Play Store वरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.